तर नमस्कार मित्रांनो, RGK क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। तर आपण आज महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या संतांचे समाधीस्थाने अभ्यासणार आहोत। संत गाडगे महाराज यांचे समाधीस्थान हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। संत रामदास यांचं समाधीस्थान हे सज्जनगड या ठिकाणी आहे। संत एकनाथ महाराज यांचं समाधीस्थान हे पैठण या ठिकाणी आहे। गजानन महाराज यांचं समाधीस्थान हे शेगाव या ठिकाणी आहे। संत ज्ञानेश्वर महाराज यांचं समाधीस्थान हे आळंदी या ठिकाणी आहे। संत गोरा कुंभार यांचं समाधीस्थान हे ढोकी या ठिकाणी आहे। संत चोखा मेळा यांचं समाधीस्थान हे पंढरपूर या ठिकाणी आहे। मच्छिंद्रनाथ यांचं समाधीस्थळ हे सप्तशृंगी या ठिकाणी आहे। संत तुकडोजी महाराज यांचं समाधीस्थान हे मोजरी या ठिकाणी आहे। संत तुकाराम महाराज यांचं समाधीस्थान हे देहू या ठिकाणी आहे। संत साईबाबा यांचं समाधीस्थान हे शिर्डी अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। जनार्दन स्वामी यांचं समाधीस्थान हे कोपरगाव या ठिकाणी आहे। निवृत्तीनाथ महाराज यांचं समाधीस्थान हे त्र्यंबकेश्वर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। दामाजी पंत यांचं जे समाधीस्थान आहे ते मंगळवेढा या ठिकाणी आहे। श्रीधर स्वामी यांचं समाधीस्थान हे पंढरपूर या ठिकाणी आहे। गुरु गोविंद सिंग यांचं समाधीस्थान हे नांदेड या ठिकाणी आहे। रामदास स्वामी यांचं समाधीस्थान हे जांब या ठिकाणी आहे। सोपानदेव यांचं समाधीस्थान हे आपेगाव या ठिकाणी आहे। गोविंद प्रभू यांचं समाधीस्थान हे रिधपूर या ठिकाणी आहे। जनाबाई यांचं समाधीस्थान हे गंगाखेड या ठिकाणी आहे। निवृत्तीनाथ महाराज यांचं समाधीस्थान हे आपेगाव या ठिकाणी आहे। आणि नामदेव महाराज यांचं समाधीस्थान हे नरशी हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे। तर अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातील थोर संत आणि त्यांचे समाधीस्थाने याविषयी माहिती अभ्यासलेली आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।